नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण हे एक्झाम्पल जाता आता बघितलं होतं. तर या एक्झाम्पलची परत एकदा मी रिवाइज करतो, म्हणजे कालचा रेफरन्स तुमच्या लक्षात येईल. शार्दूल आणि स्वराज यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दिली. शार्दूल आणि स्वराज. शार्दूल आणि स्वराज यांच्या 5 वर्षापूर्वीची वयाचे जे गुणोत्तर आहे ते दिलंय. 5 वर्षापूर्वीचे वयाचे गुणोत्तर ते किती आहे? ते दिले 3:4. ते दिलंय 3:4. बरोबर आहे. आता आजचे शार्दूलचे वय दिले. आजचे वय शार्दूलचे दिले 17 वर्ष. मी इथं लिहितो 17. आणि याचं दिलं नाही. सो हा माझ्या दृष्टीने ब्लँक आहे. आणि 3 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर. तीन वर्षानंतरचे गुणोत्तर. 3 वर्षानंतरचे गुणोत्तर विचारलेले आहे. सो इथं आजचं 3:5 दिलंय आणि 17 ह्याचं दिलंय. आता मला तुम्ही सांगा, हे 5 वर्षापूर्वी ह्याचं वय काढायचं असेल तर ते किती येईल? 5 वर्षापूर्वीच्या दोघांची वय काढता येतील, ते किती येईल? बघा, आज 17 आहे. 5 वर्षापूर्वी तुम्ही कसं काढणार? -5 करणार. 17 वजा 5 ते येईल 12. आता 3ने कितीने गुणल्यानंतर 12 येतात? 3ला 4ने गुणल्यानंतर 12. सो ह्या 4ला पण 4ने गुणा. कारण हे गुणोत्तरात आहे. याला जेवढ्या संख्येने गुणणार आहे तेवढ्याच या संख्येला गुणणार. याला पण गुणावं लागणार. 4 चोक 16. सो स्वराजचं 5 वर्षापूर्वीचं वय तुम्हाला मिळालं 16. सो 5 वर्षानंतर 5 वर्षापूर्वी ह्याचं 12 होतं. आज ह्याचं 17 आहे. 5 वर्षानंतर ह्याचं किती होणार आहे? म्हणजे आज जर पकडायचं गेलं, हे 5 वर्षापूर्वीचं. आजचं वय काढायचं असं 5 ॲड करणार. 16 आणि 5 21 वर्ष होईल. ओके. सो आपल्याला विचारलंय 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? 3 वर्षानंतर ह्याचं किती होईल? ह्याच्यात +3 करा, ह्याच्यात +3 करा. हे येईल 20, हे येईल 24. आता या दोघांचं गुणोत्तर काढायचं. 4ने भाग दिला. 4 पंचे 20, 4 7 24. 5ने भाग दिला. 5 चोक 20 पण 24ला भागणार नाही. सो हे तुमचं उत्तर येईल. 3 वर्षानंतरचे वयाचे गुणोत्तर पाचने भाग दिला. 4ने भाग दिला. 4 पंचे 20, 4 7 24, 5 6. ओके, समजलंय का बघा सगळ्यांनी? इच अँड एव्हरीबडी. किती येईल हे? 5 4.
4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती. तर आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? आता हा प्रश्न सोडवत असताना आपण बारकाईने दिलेले फॅक्ट्स बघणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, कोणत्या गोष्टी नाही दिलेल्या आहेत हे बघणं. विजय, आपलं स्वागत आहे. प्रयत्न करा हा सोडवायचा प्रश्न. बघा, बेसिक गोष्ट काय दिली आहे बघा. 4 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज दिली. सॉरी, 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दिली. 5 वर्षांपूर्वी वयाची बेरीज. अगदी तोंडी सोडवायला गेलो आपल्या विद्यार्थ्यांना मी असं टेक्निक देतो की हे तोंडी पण सोडवता येईल, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मात्र समजणार नाही की कसं आपण हे सोडवायचं, काय करायचं. ओके, 5 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या वयाची बेरीज किती आहे? 80. आणि बहिणी किती आहे? 4 बहिणी. आता मला तुम्ही सांगा, प्रत्येक जणीचं 5 वर्षापूर्वीचं वय दिलंय. आजचं वय काढायचं असेल तर प्रत्येक जण 5-5 वर्षांनी जास्त असेल की नाही? सो 4 बहिणीचं 5-5 आणखी एक 5 आणखी एक 5 म्हणजे 20 वर्ष वाढेल. हे आजच्या वयाची बेरीज त्यांची काढली तर 100 आली. आणि 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती येईल? प्रत्येक जण 15 वर्षानंतर 15-15 वर्षांनी वाढतील का नाही? सो पहिलीचं 15, दुसरीचं 15, 30 झालं. आणखी दोघीच. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता, आपण परत एकदा हे जॉईन करू. बघा, या ठिकाणी अक्षय आणि अहमद, अक्षयला ए म्हणलं, अहमदला बी म्हणलं, अहमद बी आणि अमृताला सी म्हटलं. तर इथं काय दिलंय बघा, अक्षय आणि अहमद यांच्या वयाच्या बेरजेची चौपट. अक्षय आणि अहमद यांच्या वयाच्या बेरजेची चौपट ही 4 आहे. ही 92 आहे. सो हे 4 भागाकारात गेलं. सो अक्षय आणि अहमद यांच्या वयाची बेरीज ही काय आली? 23 वर्ष आली. ओके, हे नंतर याला जे आहे ह्याला नंतर आपण हे करणार. ओके, आता अक्षय, अहमद आणि अमृता यांच्या वयाची बेरीज वयाच्या बेरजेची 3 पट. यांच्या वयाच्या बेरजेची 3 पट ही 42 आहे. ओके, तर आपण त्या पद्धतीने हे केलं. सो त्यांच्या वयाची बेरीज ही 14 वर्ष आली. अमृताच्या वयाची 5 पट, अमृताच्या वयाची 5 पट, याला इक्वेशन 2 म्हटलं. अमृताच्या वयाची 5 पट याला इक्वेशन 3 म्हटलं. ही अक्षयच्या वयाचे दुप्पट आहे. अक्षयचं वय ए च्या दुप्पट आहे. आता ह्याच्यावरनं काय केलं? ए ची किंमत काढली. ए बरोबर 5/2 केलं तर 2.5 आलं. बरोबर, 5/2 सी. सो ही ए ची किंमत आता आपण या ठिकाणी ठेवून बघितली. सो 2.5 सी प्लस बी बरोबर 23. राईट, परत काहीतरी प्रॉब्लेम आलेला दिसतोय मित्रांनो. कनेक्शन गेले बहुतेक, जरा बघा बर, कनेक्शन गेले वर. हॅलो हॅलो, दिसते का? स्क्रीन दिसते का विद्यार्थ्यांना? आय होप आता स्क्रीन दिसत असेल. टेक्निकल जरा इंटरनेटचं कनेक्शन वीक होतं. सो पहिलं वाक्य आलं ना? आता जरा स्क्रीन गेली होती, मी रिफ्रेश केलं. सो इथे जर बघितलं आपण, अक्षय आणि अहमद यांच्या वयाच्या बेरजेची चौपट ही 92 आहे. सो त्यांच्या वयाची बेरीज काढली, 23 आलं. इथं अक्षय आणि अहमद आणि अमृता यांच्या वयाची बेरजेची
3 पट ही 42. सो अहमद आणि अमृता यांच्या वयाची आजची बेरीज काढली तर ती आली 14 वर्ष. आणि हे वाक्य जे आहे, अमृताचं 5 पट वयाची 5 पट ही अक्षयच्या वयाची दुप्पट. सो याच्यावरनं आपण ए ची व्हॅल्यू काढली, ती आली 2.6. ए ची व्हॅल्यू का काढली तर इथे ए ची किंमत इथं पुट करूयात. आपल्याला काढायचं आहे बी. सो बी तिथे रिटेन होणं गरजेचं आहे. सो इथं 2. ए ची किंमत ठेवली. हे इक्वेशन याला 4 म्हणा. इक्वेशन 4 आलंय. आता हे इक्वेशन 4, या इक्वेशन 4 ला इक्वेशन 3 ला आता आपण काय करू, या इक्वेशन 3 ला 2.5 ने गुणू. इक्वेशन 3 गुणिले 2.5 आणि हे दिल्यानंतर या स्वरूपाचं येईल. सो 2.5 बी प्लस 2.5 सी बरोबर 35. 14 ला 2.5 ने गुणलं की 35 आहेत. आता इक्वेशन हे जे आलेलं आहे आणि जुनं जे इक्वेशन आहे 2.5 वाला, हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. इक्वेशन 4 आणि हे इक्वेशन 5. इक्वेशन 5 नाव दिलं ह्याला आणि हे इक्वेशन 4. या दोन इक्वेशनला सोडवलं आणि याच्यानुसार आपल्याला बी ची व्हॅल्यू आली, ती आली 8 वर्ष. ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांच्यासाठी बघा, 2.5 कॅन्सल आउट होतील आणि 2.5 बी मधून एक बी गेल्या, 1.5 बी राहिला. आता 1.5 बी हा जो असणार आहे, मध्येच हे पेन बंद झाला. ओके, 2.5 बी दोन्ही ठिकाणी मी 10 ने गुणलं तर हे 1.5 ला 10 ने गुणल्या 15 होईल, 12 ला 10 ने गुणल्या 120. दोन्ही किंमत सारख्याच राहिल्या. बी ची व्हॅल्यू काढायची असेल तर 120 भागिले 15 म्हणजे बी ची किंमत काय आली, 8 वर्ष. या पद्धतीने याच्या अगोदर मी तुम्हाला शॉर्टकट मेथड एक्सप्लेन केलेलीच आहे. सो नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न सोडवायला घेऊयात. शिरीन ही मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान. या दोघांच्या वयामधला जो फरक आहे तो 3 वर्षाचा आहे. ओके, तो फरक नेहमी सारखाच आहे. सो इथं तुम्हाला काय करायचंय, आजचे वय लिहितो आणि 2 वर्षानंतरचे वय. आजचे वय जर काढले ते आले 5-6. गुणोत्तर 2 वर्षापूर्वी नंतरच्या वयाचे गुणोत्तर. 5-6.
आता या दोघातल्या वयातला फरक जो आहे तो आहे 3 वर्षाचा. तीन वर्षांचा फरक. आता ह्या दोन गुणोत्तरात फरक कितीचा? एकचा. सो 1 युनिट, कारण ह्याच्यात फरक किती? एकाचा 5 एकाचा 6. सो गुणोत्तरामध्ये 1 युनिटचा फरक आहे आणि हा 1 युनिट वयात आपल्याला 3 वर्षाचा फरक दाखवतोय. ओके. सो आता आपल्याला शिरीनचं वय काढायचं. शिरीन ही पहिली आहे. शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. सो शिरीन ही असणार आहे 5 वाली. सो शिरीनचं 2 वर्षानंतरचं वय काढलं आपण. 2 वर्षानंतरचं वय, 2 वर्षानंतरचे वय, शिरीनचे 2 वर्षानंतरचे वय. शिरीन परत मी लिहितो ते 5 6. आता हे लक्षात आलं, 1 युनिट बरोबर 3. सो 5 युनिट बरोबर किती येईल? शिरीनचं 5 आहे. 5 युनिट बरोबर 3 गुणिले 5 होईल. एक्स म्हणा, तिरकस गुणाकार करा. एक्सची किंमत आली 5 3 15. 15 वर्षाची काय येईल? शिरीनचे 2 वर्षानंतरचे वय 15 असेल. सो शिरीनचे आजचे वय काढायचं असेल, तेरा वर्षे. सो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो 13 वर्ष असेल. 15 वर्ष पण ऑप्शन तिथे दिसत आहे. चुकून ही 15 वर्ष तुम्ही टिक करू नका, अदरवाईज गडबड होईल. ओके. सो पुढचं एक्झाम्पल बघू. हा होमवर्कसाठी हा प्रश्न मी तुम्हाला देतो. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाचे निम्मे होईल. तर दोघांचे आजचे वय किती? दोघांचे आज. हा होमवर्कसाठी सोडवा. आपण उद्याच्या लेक्चरला याविषयी चर्चा. ओके. थँक्यू.